नमस्कार मंडळी. तर आज होता शनिवार म्हटलं की जिभेचे चोचले पुरवायचे दिवस. पण घरात बघितलं तर काहीच खास बेत नव्हता. पोटातील कावळे ओरडायला लागलेले. तितक्यात आमचा भाऊ म्हणजे भावाने फरमान सोडलं, चलो कुछ खाके आते हे. मग काय, जेवणाचा कंटाळा आलेल्या आम्हा पोरींना दुसरं काय पाहिजे हो म्हणायच्या आत नवरी रेडी होते तशा पटापट रेडी झालो. गाडीत बसलो आणि निघालो. रात्रीच्या शांततेत गप्पा कुटत थेट पालघरला. आता पालघरला पोहोचेपर्यंत जायचं कुठे हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. शेवटी भावाने गाडी एका ठिकाणी थांबवली. नाव होतं ब्रीज कॅफे. कॅफेमध्ये पाऊल ठेवायच्या आधीच आमच्या घरातील या 2 टवळ्या बावळ्यांची पिपाणी चालू होती. गाडीत असल्यापासून पिझ्झा म्हणून त्यांनी डोकं खाल्लं होतं. शेवटी त्यांच्या तोंडाला कुलूप लावण्यासाठी भावाने ऑर्डर केली. BBQ पनीर पिझ्झा, चीझी पेरी पेरी फ्राईज, ब्राउनी शेक, ॲपल मोजिटो आणि ओरिओ शेक. ऑर्डर टेबलवर येईपर्यंत ह्यांच्यातल्या इंस्टाग्रामच्या भूतांनी डोकं वर काढलं. पहिले फोटो मग पोटपूजा असं म्हणत थोडं फोटोशूट झालं. बरं, मागच्या वेळी माझ्या स्ट्रॉने शेकमध्ये बुडून समाधी घेतली होती म्हणून आज शहाणपणा करून स्ट्रॉ बुडण्याआधीच शेक पस्त केला. फ्राईजवर तर असा ताव मारला की जणू जन्माचे भुकेले होते. शेवटी सगळं संपवून तृप्त आत्म्याने आम्ही निघालो. पण थांबा, आता घरी निघाल्यावर गरम गरम शिव्या खाव्या लागणार हे फिक्स होतं. मग काय, घरच्यांचा पारा थंड करण्यासाठी आम्ही आईस्क्रीम नावाचं अस्त्र वापरण्याचं ठरवलं. सर्वांसाठी आईस्क्रीम पॅक घ्यायला आम्ही पुढे निघालो. आईस्क्रीम घेतलं, गाडीत गाणी फुल केली आणि घर गाठलं. डोळे मोठे करून वाट बघणारे आमची ही पलटण बघा. आईस्क्रीम खाऊन ह्यांच्या रागाचा बर्फ कसा वितळलाय. चला तर मंडळी, घरचे आईस्क्रीम खाऊन तृप्त झाल्यात तोवर मी माझा व्लॉग इथेच संपवते. बाय बाय.